किती? 100 रुपये पर पर्सन. चला. रोड बघितल्यावर बाईक आमची अशी जरा लाजते. मिनी मुन्नार म्हणू शकतात आपण. इथे आहेत सध्या कुठे माहिती आहे? फक्त आणि फक्त कोकण घारपी वॉटरफॉल. बघू शकतात चांगला व्ह्यू आहे. व्ह्यू पाहू शकतात मित्रांनो, केवढा चांगला असा व्ह्यू, अप्रतिम, एक नंबर. आता 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 सांग. थांब थांब थांब, माका जाऊन दे. थांबल्याला मी थांबतलोय. चल चल सुट्टा रे, हे पैसेच नसते. चल इथं गाडी आहे. हे चालवून घ्यायला ना रे, यांका चालवून घ्यायला ना. इकडे हा पहिला गाडी पाहतो. आपण आता घारपी वॉटरफॉल पोहोचलो आहोत आणि बघू शकता तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे घारपी वॉटरफॉल. हा बघा. फाइनली दोस्तों, इस साल का मानसून राइड हमारा आज होने वाला है. तो अभी हम जा रहे हैं घारपी वाटरफॉल. तो यहाँ से अभी मीटअप पॉइंट यहाँ से लगभग 10-15 किलोमीटर दूर है. तो योगेश वहीं पे मिलेगा, तो वहाँ जाके हम बात करेंगे आगे का. वैसे मैं आज सोच रहा हूँ कि आजकल जो व्लॉग है वो मराठी में शूट कर देंगे, क्योंकि मराठी में अच्छा लगेगा. आजकल लोग महाराष्ट्र में और कोकण में है, तो कोकण का मराठी में अच्छा शूट होगा. तो आज का व्लॉग मराठी में, अभी आगे मराठी में बोलूँगा मैं. तो मराठी में आज का पहला इंट्रोडक्शन है. तो हेलो, सॉरी. तो नमस्कार मंडळी, कैसे आप सब? अरे यार, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत करतो मी तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये, मिस्टर 774. आणि आज मी जाणार आहे घारपी वॉटरफॉल. आणि आता सध्या मी वाट बघतो योगेशची, तर अजून योगेश आला नाही आहे. 9 वाजायला आले आहेत. आणि पाहूया तो आता कधी येतोय. तो नंतर बोलू पुढचं काय ते. तर आजची राईड आपली चालू होत आहे आता अशा प्रकारे. तर याच्यामुळे माफ करा, कारण आम्ही जरा रिपेअर करायला दिला आहे जो मीटर आहे तो. कारण मागच्या राईडमध्ये जो धनुष्कोडी राईड केली होती आपण, मध्येच राईडमध्ये बंद पडला होता तो, त्याच्यामुळे थोडा इग्नोर करा त्याला. आणि हे आता सध्या आम्ही चार बाईक आहेत. माझी 5वी बाईक आहे. एक अपाची RTR 160, 2 स्प्लेंडर आणि एक NS 200. तर योगेश आला आहे आणि योगेशसोबत त्याचे मित्र पण आहेत. मी जेव्हा आलो होतो तेव्हा या साईडने आलो होतो. हा या साईडने आहे ना, या साईडने मी आलो होतो. आता आम्हाला इकडे जायचं. मला इथे जर सांगितलं असतं तर मी इथं थांबलो होतो, कारण हा रोड मला माहिती होता. म्हणजे इथपर्यंत मला माहिती होतं, कारण इकडनंच मी त्या साईडला मागे गेलो होतो. इथं जरी सांगितलं असतं त्याने इथं थांब म्हणून, तर मी इथं पण थांबलो असतो. मला म्हणजे एक 4-5 किलोमीटर पुढे गेलो होतो मी. आणि आता जरा सरळ जायचं आहे. हे जे अशी मॉडिफिकेशन करतात ना दोन मित्रांनो, हे जरा चुकीचे आहे. का पावसात जरा हे कमी करा, कारण काहीतरी त्याला प्रोटेक्शन लावा. कारण हे बघा आता किती चिखल उलटोय मागच्या रायडरवर, किती पाणी वर येतोय बघा. मला माहीत नाही आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही दिसत, पण खूप वर येतं. डायरेक्ट दुसऱ्याच्या मागच्याच्या चेहऱ्यावर डायरेक्ट पाणी येतं. ते ऊन पण आलं आहे तसं. एका मिनिटात ऊन येतंय, एका मिनिटात पाऊस येतोय. काय आहे, उन्हाळा आहे की पावसाळा आहे, काहीच समजत नाही. 5-10 मिनिटं झाली मित्रांनो, अजून आम्हाला एसी काका साईड देत नाही आहे. आणि रस्ता छोटा असल्यामुळे साईड आम्हाला पण मग असं ओव्हरटेक करता येत नाही पटकन. आणि वळणं हे बघा, बघू शकता वळण आहे डायरेक्ट असं, त्याच्यामुळे रोड माहीत नाही वाटतं सगळ्यांना. ते कंडक्टर काका आम्हाला सांगत होते इकडे जाऊ, इकडे ह्या साईडला रोड आहे. पण त्यांना ते एकदम जवळ चिकटून होते, त्यांना समजलं नाही. ते दोघ जण तिकडे त्या साईडला गेले आणि ह्या साईडला आता आम्ही आलो हे आहेत. माझ्या मागे आता ते 2 जण आहेत. ते पोचलो आहे आपण. आणि वॉटरफॉलसाठी पैसे फी. एक 2 3 4 5 6. किती? 100 रुपये पर पर्सन.
हा हा आम्ही 10-12 एक मेंबर जाऊन 7-8 लाख रुपये घालून हा हा त्याला का नाम वॉटरफॉल एंट्री घ्यायची गरज नाही फक्त आम्ही वरून आहे हो नॅचरल 100 रुपये जास्त जातात मग कसं माहिती आम्ही घातले तितके पैसे तरी योग होईल सगळ्यांना मराठी मराठी चालू गेले ते सुद्धा अरे ना अर्धा हिंदी केला आणि नंतर मराठी वाढला अर्धा केला आणि मी मराठी या दिला पर पर्सन मित्रांनो 100 रुपये जर तुम्ही गारपी वॉटरफॉलला जर येताल मित्रांनो पर पर्सन 100 रुपयाच्या याच्यात एंट्री आहे प्रत्येक पर्सनला 100 रुपये बाईक साठी बाईक साठी नाही त्याचं बजेट घेऊन आहे आणि जीपे वगैरे काय नाही आणि इकडे जीपे वगैरे काही नाही चालत फक्त कॅश नेट काय इकडे काहीच नाही चालत दिले पैसे चला तर ते काय हेडफोन माईक तर संदेशनाचे पैसे फी दिलेले आहे 100 रुपये पर पर्सन म्हणजे आम्ही 9 जण होतो 900 रुपये झाले प्रत्येकाचे आणि ती प्रत्येकाची फी 900 रुपये का म्हणजे 100 रुपये का आहे पर पर्सन कारण हा जो रोड आहे ना आता बघू शकता हा याचा इथं आहे तो इथनं पुढे रोड नव्हता तो त्यांच्याने स्वतः पैसे भरून पुढचा रोड केला होता 4-5 मित्रांनी असं मिळून त्याच्यामुळे हा 100 रुपये जरा जास्त फी आहे कारण ते 100 रुपये काय असं हरकत नाही आहे कारण जे 100 रुपये आपण असं पण 1-2 आठवडे का एका दिवसातच आपण असे कुठे गायब करतो समजत पण नाही त्याच्यामुळे 100 रुपये हा असा चांगला व्ह्यू बघण्यासाठी गेले तर काय असं लॉस म्हणू शकत नाही अरे कुठे आहे रस्ता रस्ताच गायब आहे हवानो स्कॅम झाला का आमच्यासोबत एवढी तारीफ केली त्यांची मी आणि पुढे रस्ता कुठे आहे रस्ताच नाही आहे बाईक थोडी स्लीप होत आहे आत्ता भावाची झाली स्प्लेंडर बाईक थोडी स्लीप झाली होती माझी पण होणारच आहे कारण आमची अशी कोणाची बाईक अशी नाही की ऑफ रोडिंगसाठी बघा 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 बघू शकतात चल चौकायच माझी पण जरा आता बाईक झाली बाईक स्लिप का होते कारण जो चिखलामुळे थोडा स्लिप होत होते चिखल आणि गुणे वर आले आहेत रोडाच्या वर आले आहेत त्याच्यामुळे बाईक स्लिप होते आणि आमची गाडी कोणाची अशी ऑफ रोडिंग टाईप नाही आहे सगळ्यांचे असे नॉर्मल आहेत स्पोर्ट बाईक पण नाही आहे नॉर्मल आहेत सगळ्यांचे आपले बाईक रेग्युलर बाईक आहेत आणि हा आहे समोर व्ह्यू चिखल आहे थोडंसं पुढे आणि एक अशी बाईक काढत आहे आपण बघू शकता चिखलामधून पुढे थांबलेले आहेत मला वाटतं अजून ऑफ रोडिंग बघायला भेटणार आहे आपल्याला आपण इथंच स्लो करतो बाईक वाव रे ऑफ रोडिंग 100 रुपये रस्त्याचे 100 रुपये 100 रुपये बघा मित्रांनो योगेश 100 रुपये बघा तर ऑफ रोडिंग चालू झालेली आहे आपली मित्रांनो बघू शकतात चल पुढे चल सिंगल चल ना तू हा बाईक मग पकड ना तो काय करणार पण यामधून जाऊया कारण स्लिप नाही होणार यात एवढीच गाडी राहणार आहे चला पहिली गाडी अजून झालेली नाही आहे ओय साडी राव रे तुम्ही अजून पण असत काय रे होय बस या दोघे जाऊया वांगडात
दोघे वागडत जाऊया. ह्याला आपण आमच्या कोकणी भाषेत होळ बोलतो. होळ आहे छोटासा. सुरुवात करूया मित्रांनो. ए साइडिक 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 साइडिक. पहला पडाव पार यहाँ पे. 2 धबधबे आहेत. कॅमेऱ्यामध्ये ते कॅच नाही होणार आहे. भावाने 100x बाहेर काढलेला आहे आणि दिसतोय व्ह्यू. नाही नाही संपला संपला तेवढाच आहे. हा झाला 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 झाला. आला फोटो आला फोटो आला. पानी का भाव ज्यादा है. पाणी का भाव ज्यादा है. पाणी इकडे मित्रांनो आहे तसं जास्त नाही आहे, नॉर्मल आहे. आपण त्यामधून जाऊ शकतो असं काही हे नाही आहे. ते बघू शकता तिकडे नॉर्मल पाणी जर खूप आहे तर त्याला त्या साईड. अरे खूप खाली होतं रे, खूप खाली होत. अय येऊचा रे मी. आपण पार केलेला आहे राईड. कुठपर्यंत पाणी होतं बघू शकता. इथपर्यंत पाणी आलं होतं वर बघू शकतात. हे इथपर्यंत पाणी पूर्ण भरलं होतं. चला तर आता पुढे जाऊया. थोडीशी भाव स्लिप झाली गाडी स्प्लेंडर त्याची. तर आपला रायडर आहे जो जो गाडी चालवतोय त्याची RTR 200 आहे. त्याच्यामुळे त्याला असं सवय आहे, गाडी हँडल करता येते त्याला चांगल्या प्रकारे. त्याचे पाय पण सारखे पोचत नाही ते 200 वर, तरी पण तो गाडी एवढी चांगली हँडल करतो ना भावांनो, एक नंबर. मानलं पाहिजे त्याला. त्याची हाईट अशी जरा कमी आहे तरी पण तो असं दाखवून नाही देत की पाय नाही पोचत. एकदम कॉन्फिडन्समध्ये चालवतो बाईक तो. तुम्हाला भावांना जर मुन्नार फिरायचं आहे, मिनी मुन्नार म्हणू शकतात आपण. इथे आहे सध्या कुठे माहिती आहे, फक्त आणि फक्त कोकण. घारपी वॉटरफॉल बघू शकतात, चांगला व्ह्यू आहे. मिनी मुन्नार बोलू शकतात ह्यालाच तुम्ही. मिनी मुन्नारचा हा पूर्ण असा चांगला व्ह्यू आहे. सेम टू सेम मिनी मुन्नार आहे. मिनी मुन्नार पण नाही, मुन्नारच म्हणू शकतात, कारण मुन्नारला पण हा सेम असा व्ह्यू होता बघू शकता तुम्ही. ओय ओय ओय. परत एकदा ऑफ रोडिंग. अशी बाईक स्लिप होते आमची इथं. असला रोड बघितल्यावर बाईक आमची अशी जरा लाजते. परत एकदा आमची बाईक अशी लजणार आहे बघू शकता. ही बघा ही बघा ही बघा. नाही नाही नाही, कंट्रोल चांगला होता आपला ह्या वेळेस. अजून एकदा जरा सेम रोड भावांनो. आलो आलो सेफली आलो भावांनो. समोर बघू शकतात वॉटरफॉल. छोटासा दिसतोय, महिना दिसतोय का महिना आहे माहिती, पण व्ह्यू एकदम खतरनाक आहे भावाने. एक नंबर खतरनाक अप्रतिम असा व्ह्यू आहे. आपल्याला कुठे जायचं आहे आता. आपण व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. मला वाटतं हाच वॉटरफॉल असणार आहे, पण हळूहळू जवळ जात आहे. थोडं थोडं जवळ येतोय आपण. माझे मित्र गेले पुढे. हे जरा दुसऱ्यांचा ग्रुप आहे, कारण माझी बॅटरी संपली होती ह्याची, त्याच्यामुळे मी पॉवर बँक कनेक्ट केला आहे. व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. पुढे एकदा परत. जाऊया तो. एक भेटला, बाकीचे पुढे गेले. व्ह्यू पाहू शकता मित्रांनो, केवढा चांगला असा व्ह्यू, अप्रतिम, एक नंबर.
काय बोलू शकता तुम्ही याला? माझ्याकडे तर शब्द नाही आहेत. तुमच्याकडे काय आहेत तर कमेंट करा. एकट्याची जर पुढच्याची बाईक जर पडली तर समजून सगळेच जण आडवे, कारण एकदम क्लोज आहेत आपण सगळे. एक गडी बाद होऊ शकता असता जरा आता थोड्याच वेळात, पण नाही झाला. भावांनो बाई बरं पुष्कर ते का योगेश हे थांब पुढे घेतो. अरे रे 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 राव पुढे घेतोय. आता सांग. गावलं तावडी गावलं. साईड आम काय दाखय. माझं कोण नाना पडा ना, मी भिजायलो. इकडे थोडी पागलपंती चालू आहे याची. ते राव जाऊन द्या. काय असा पुढे ऑफ रोडिंग केलेले आहे. अडकला. KTM अडकलेले आहे. KTM 200. ब्रेक फेल. अरे पाचच्या ब्रेकर येऊ. पे असली ऑफ रोडिंग चालू आहे भावांनो, बघू शकतात. थांब माका जाऊन दे. थांबल्याला मी थांबतलोय. असली ऑफ रोडिंग आहे बघ. ये खेच्यात चल सुट्टा रे. हे बसतेच नसते. चल इथं गाडी आहे. हे चालवून घ्यायला ना रे. यांका चालवून घ्यायला ना. चढाचे ढकलू होई सगळ्यांक ढकलू आहे. इकडे हा पहिला गाडी बाद. पहिला गाडी बाद. काय झालं? स्लीप झाली फुडलो. त्याची आधी ब्रेक आहे नाही होत. होय हे बघू शकतात भावांनो. त्याला आपण कांटा बोलतो. तुमच्या मराठी शब्दात काय माहिती? ए मराठीत काय बोलतात याला? लीच इंग्लिश. आपण कोकणीत कांटाच म्हणतो ना. कांटा बघ मला गाडी एक लागली. पाणी वाव. ह्यानी पार्किंग केल्यानं पहिली आपली गाडी. थोडं पाणी मारूया गाडीवर. गाडी पूर्ण लोळलेली आहे बघू शकता तुम्ही. बघा गाडीचं काय हाल झालेला आहे बघा.
गाडीवर थोडं पाणी मारूया. राव रे साईडी राव ते साईडी राव मरे. नको नको खूप खोल रे ता खोला पुढे. तर गाडीवर आता पाणी मारून झालेलं आहे. आता चाललोय पुढे जरा. टाईम 11 वाजले भावांनो 11. सकाळी 7 वाजता मी निघालो होतो. अरे वा 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 वा. हे काय हां होय. गाडी खूपच हलते भावांनो. बघूया आपण ट्राय करूया आता. नाही उतरावं लागणार आहे. ये मरे ये मदतीची गरज आहे. गाडी मागे जात आहे भावांनो. दमलोय गाडी वरून. बाकी काय नाही. टायरांची वाट लागणार. तिथपर्यंत जायचं आहे. वॉटरफॉल दिसतोय तिथं थोडा थोडा. हां दम तडे कसं मारा घालता. तडे ना घालू बहिणा कोण घालते आता काय माहिती. मी नाही बसान घे रात्री आरामशीर हात प्लेट वरती घे. दमलय तू घे चला एक प्लेट जास्त देऊ नको. थोडं थोडं हात प्लेट काय ला तुम्ही पण फिरा आम्ही पण हा अप्रतिम ऑफ रोडिंग झालेली आहे भावांनो. एक नंबर. गाडीची जरा टायराची कंडिशन बघू शकता तुम्ही. टायराची कंडिशन हा गरम झालेली आहे. टायर मस्तपैकी गरम झालेले आहेत भावांनो. घरात थंडी वाजते तरी हात लावू शकता तिकडे. अजून 2 गाड्या आपल्या खाली आहेत. दाखवतो तुम्हाला. दमलो भावांनो. केवढा वर आहे. आणि वरून मी चप्पल बघा एक नंबर आहे आपली चप्पल. शूज पण नाही आहेत. आली अशी न्यावी लागते. अरे चावी बंद कर जरा योगेश. चावी बंद कर. अरे आपण लॉर्ड स्प्लेंडर बोललो होतो. हीच तर सगळ्यात मागे राहिली. आपण साईडला राहूया. काढ वड 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 वड. चल 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 चल. सुटली ना धर धर धर. गाडी फक्त साईडिक सरकता रे म्हणा तर. अरे वा उचल आणि थोडे घे फक्त. चल चल अशीच घेऊया. नाही उचल आणि फक्त थोडे घे. काय उचलून घ्या. उचल आणि थोडे घे फक्त. ह्याचा राट साईडला घेतली. चल आता रील वर्सेस रियालिटी भावांनो. रील बघून आता येतात इकडे. एवढे कष्ट करावे लागणार तुम्हाला. हे बघा हा जरा प्रोफेशनल आहे. हा जाय तो RTR 200 वाला. बघा ह्याला स्किल माहिती आहे भावांनो. एक नंबर भावा. जागा ना झाला मध्ये. एक नंबर गाडी काढलीस तू. सोमती गाडी. हे योगेशला काही नाही येत. हा तो बाबा हेवी ड्रायव्हर आहे. गाडी घेतलं ना तर उडवणार डायरेक्ट. तो गाडी अशी काढते. ती गाडी घरात लपवून ठेवलेली आहे. लोकांना दाखवायची नाही आहे. भावानो बघू शकतात समोर आपल्या. समोर बघू शकतात वॉटरफॉल आहे.
जा जा. काढली काढली काढली. थँक्स. चला जवळ आहे आता आपण भावानं. तुम्हाला दिसलं असणार वॉटरफॉल अकाउंटच्या याच्यात गाडी गेली होती खाली. खालीमध्ये जरा चरात गेली होती, जास्त खाली नाही. भावानं तुम्हाला जर असं चलत जर गाडी नाही आहे, चलत येणार आहेत, पण तुमच्या ताकद नाही आहे, तर ही पिकअप आहे भावानं मदतीसाठी. ही गाडी काहीतरी त्यांचा चार्ज असं आहे, मला माहीत नाही. 700 रुपयाचं ऐकलं आहे मी, किती आहे एक्झॅक्ट मला पण नाही माहिती. 700 रुपये पर पर्सन आहे भावांनो. तुम्ही येऊ शकता ह्याच्यासोबत. आणि आपण पोचलेलो आहे लोकेशनवर. भावांनो आपण आता घारपी वॉटरफॉल पोचलेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे घारपी वॉटरफॉल. हा बघा, एक नंबर व्ह्यू भावांनो. त्याच्यावर पण आहे, जाऊ शकतो. कुठून तर वाट आहे, वर जातो आपण, पण मला माहीत नाही सध्या ती. भावांनो एवढं गार पाणी आहे ना, एक नंबर. एवढ्या गरमीनंतर म्हणजे ऑफरोडिंग नंतर एवढं थंडगार पाणी भेटते ना, काय सांगू शकतो. एकदम जन्नत आहे भावांनो. आणि हा वॉटरफॉल आहे भावांनो, इथं बघू शकतात केवढा चांगला आहे. तर चला आता जायचं आपण. आता जाऊया. नेक्स्ट वॉटरफॉल कुठे फिरायचा? आता काय नाही, आता डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता आपले घारपी वॉटरफॉल फिरून झालेला आहे. आता मस्तपैकी आता घरी जाणार आहेत. फक्त जाण्या अगोदर एक फक्त आमच्याकडे काय बोलतो टफ असं टास्क आहे. कारण परत जिथून आलो तिथूनच परत वर जायचं आहे आपल्याला. आणि तो पण पूर्ण असा चढाव आहे, त्याच्यामुळे अजून भीती वाटते. तर बघूया आता. गाडीचा काढताना आता पुरी पाठणार आहे आमची. दुसऱ्यांदा सेम गाडी दुसऱ्यांदा वाद पडलेला आहे. हा आता भावांना खरी मजा येणार आहे. लहान लहान झरे बघू शकता तुम्ही, धबधबे चांगले असे. हाईट नाही घेऊया आपण. आपल्याला पण मला वाटतं उतरूनच जावं लागेल. अशीच गाडी काढावी लागणार आहे आपल्याला पण. तर एकदा वा
त्यावेळेस तशी आता जास्त असं हे नाही आहे, स्लिप नाही होत गाडी, कारण ऊन आहे, पाऊस पडलाच नाही. नंतर जाते वेळेस पडला तेवढाच होता, त्यानंतर पाऊसच नाही पडला. त्यामुळे येताना असं जास्त असं काय असं प्रॉब्लेम नाही आला, आरामात आपण आलो. चला तर भावांनो, आता घरी जातोय आपण. चला बाय बाय. सावकाश. एकदम मजा आली. 100 रुपयामध्ये आपण मस्तपैकी फिरलेलो आहे. हाय योगेश. तर आजचा व्लॉग इथंच समाप्त करतोय आपण. आता डायरेक्ट वॉशिंग सेंटरमध्ये जायचं आहे आपल्याला.